आवडली तुला नानखटाई? कशी आहे? छान. दाखव मला. आजची जी सुरुवात आहे ती देव घासण्यापासून होणार आहे, कारण की आम्ही आलेलो आहे गोशाळेत. वेलकम बॅक विथ अनदर ब्लॉग ऑफ श्रुती आणि बरंच काही. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या अनादर ब्लॉगमध्ये. अनादर डे, अनादर दिवाळीचा डे, पहिला दिवस दिवाळीचा बेसिकली. आजची जी सकाळ आहे, आज रांगोळी झालेली आहे. मी तुम्हाला रांगोळी दाखवते मी काय केलं. बट त्याच्या आधी मला आज पूर्ण घराची तर क्लिनिंग झालेली आहे. किचन झाला, हॉल झाला, बेडरूम झाली, अलमाऱ्या झाल्या, फ्रीज झाला, ओव्हन झालं, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर क्लीन झालेल्या आहेत. देवाचा नंबर आज आला. सो आज मला देवाचे भांडे क्लीन करायचे आहेत. बट जे सगळे तेलकट वगैरे असतात ना, ते भांडे मी काय करते ना, पहिले गरम पाण्यात भिजत लावून, हे ते तुम्ही बघू शकता. मी ना पाण्यात पहिले गरम पाण्यात ते भिजत लावलं होतं, म्हणजे आता ते निघायला ना खूप लवकर निघून जाईल ते. आणि मग त्याच्यानंतर मी देव घासेल. आजचा दिवस जो आहे तो आहे देवाचा. आजची जी सुरुवात आहे ती देव घासण्यापासून होणार आहे, कारण की मला सगळी घराची साफसफाई करता करता देवच राहिले पाहिजे. तर म्हटलं आज पहिले देव घासून घेते. तुम्ही कोणती डिझाइन काढत आहे रांगोळी. आजची जी मॉर्निंग आहे, आजची जी सकाळ आहे ती एकदम रांगोळीनी झालेली आहे. मला फ्लावर्स घालून म्हणून मी शेप्स बघून जाणार. माय लिटिल हेल्पिंग हँड्स. या मुलीला आजपासून लागलेल्या आहे सुट्ट्या. बघा, अधिराने काढला. ही स्पेशली मी अधिरासाठी घेऊन आली होती, पण तिला एकदम कॉन्फिडन्स आला पाहिजे, हो ना? काय रे? मी तुम्हाला सांगणार आहे चकलीचं अचूक प्रमाण. म्हणजे हे मी दरवेळेस यूज करते. ही एक वाटी आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही घेऊ शकता. वाटी झालं, ग्लास झालं, पायली झालं, तुम्ही अकॉर्डिंग टू युअर म्हणजे कन्व्हिनियन्स तुम्ही घेऊ शकता. बट हे प्रमाण सगळ्या गोष्टींसाठी सारखं ठेवायचं. आणि हे मी आणले होते तिकडून गावावरून तांदूळ. तर हे आहे राशनचे तांदूळ. तर 5 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे. हे 2 वाटी चना डाळ घेतलेली आहे. यात सेम वाटीनी अर्धा वाटी जाड पोहे घेतलेले आहे. अर्धा वाटी आपली मुगाची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी उडदाची डाळ आहे. आणि अर्धी वाटी साबुदाणा आहे. साबुदाणा जर टाकला तर एकदम क्रिस्पी होतात. आणि धने पण अर्धा वाटी धने घेतलेले आहे मी. आणि 3 ते 4 टेबलस्पून तुम्ही कितीही घेऊ शकता, जिरं घेऊ शकता. याने जो टेस्ट आहे तो एकदम एनहान्स होतो. आणि मी हे सगळं पुसून घेतलं या डाळी, कारण इकडे ना उन्हाचा प्रकार इतका नाही आहे, तर कडक वाळायला प्रॉब्लेम जातो. तर त्या ज्या चकल्या त्या वातड होण्याची शक्यता असते, म्हणून मी पूर्ण ह्या पुसून घेतल्या आणि मग थोडा वेळ उन्हात ठेवला. आता मी या चकलीचं भाजणीचं दळून आणीन. थोडं गरम येतपर्यंत भाजून. चकलीची जी भाजणी आहे ती बनवून मी ठेवलेली आहे उन्हात थोडीशी गरम व्हायला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या स्लॅबवर दिसत आहे हे जे सगळं सामान दिसत आहे, हे आहे नानखटाई. येस, मी बनवणार आहे नानखटाई. अधिरा मला सांगून गेली की तिला लाडू खायचे आहे, नानखटाई खायची आहे, म्हणून मी आता नानखटाई बनवत आहे. सो तुम्हाला जी आज रेसिपी दाखवणार आहे त्याच्यात सगळं नानखटाईचं सगळं सामान आहे. ठीक आहे. एकदम सुपर इझी आहे. खूप लवकर, तुम्ही बिलकुल अर्ध्या तासात बनवू शकता. सो मी तुम्हाला पूर्णपणे दाखवून देते नानखटाई काय आहे. अगेन सगळ्या गोष्टीचं जे प्रमाण आहे ना, ते एकदम प्रॉपर आणि बरोबर पाहिजे, म्हणजे गोष्टी एकदम बरोबर होत्यात. आणि याच्यात माहिती आहे मी शुगर टाकलेली आहे. आणि याच्यातच आपल्याला ना इलायची पण लागेल, तर मग मी याच्यातच ती बारीक करून घेणार आहे. वन बाउल मी हे घेतलेले आहे शुगर. आणि पाऊण वाटी मी घेणार आहे तूप. त्याला चांगलं फेटणार आहे. पूर्ण 1 वाटी शुगर मी यात टाकलेली आहे. आता मी हे चांगलं फिरवून घेईल आपल्या मिक्सरमध्ये.
मिक्सरमध्ये पूर्ण फिरवून झाल्यानंतर एकदम त्याला जे आहे ना एकदम बारीक असं असं झालं पाहिजे, एकदम बारीक मैद्यासारखं. आणि मग नंतर एक तर तुम्ही चाळणीने गाळून घेऊ शकता. मी तसं या चाळणीने आपला कणिक गाळून घेणार आहे, कारण एकदम छोटासा जरी लम्स असला ना किंवा छोटासा जरी काही असलं एकदम फाईन पाहिजे त्याच्यासाठी. कारण जी आहे ना जी नानखटाई आहे ती एकदम स्मूथ असली की खूप सुंदर बनते. मी सगळं आता ना गाळून घेतलेलं आहे. खाली कणिक आहे, 1 टीस्पून रवा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. हे सगळं मी आता सगळं म्हणजे एकदम गाळून घेतलेलं आहे, कारण ज्यावेळेस मी पूर्ण फेटेल तर 10 वेळा डबे खराब नको व्हायला. आताच दिवाळीच्या याच्यासाठी मी सगळे डबे वगैरे घासले, म्हणून हे सगळं साहित्य मी एकदम रेडी करून ठेवते. आता फक्त फेटायचं काम आहे आणि नानखटाई बनवायचं काम आहे, कारण बाकीची सगळी प्रिपरेशन आहे ती माझी झालेली आहे. त्याची जी आहे ती मी ऑलरेडी शुगर सोबत बारीक करून घेतलेली होती आणि आता फक्त तूप टाकून याला थोडं फेटायचं आहे. तर आता मी याच्यात टाकलेलं आहे तूप आणि हे तूप टाकून हे फेटणार आहे मी आता हे पूर्ण सारण. आणि खूप चांगलं फेटायचं आहे, जसे आपण आपल्या एक साठी ऑमलेट जसं फेटतो तसं. कारण जर एकदम फेटलं नाही गेलं ना चांगलं तर ते बनत नाही चांगलं. गाळून घेतलं होतं त्याच्यात 1 चम्मच बेकिंग पावडर पण टाकायचं आहे. मी बेकिंग पावडर टाकलेलं आहे. बेकिंग पावडर आहे, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडामध्ये थोडा डिफरन्स आहे. टाकलं होतं ना आपण ते एकदम जोपर्यंत त्याचा कलर असा चेंज होत नाही ना तोपर्यंत चांगलं फेटायचं. जितकं चांगलं फेटाल तितकी क्रिस्पी आपली नानखटाई होईल. बघा तुम्ही बघू शकता याचा थोडा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला करायचं. जे साईडने मी सगळं मिक्स करून ठेवलं होतं ना ते सगळं मिक्स केलं. त्याला मिक्स केल्यानंतर आपलं त्याला चांगलं याच्यातही चांगलं फेटायचं, सगळं लागलं पाहिजे. आणि ते हाताने खूप जास्ती चांगलं होते. आणि जोपर्यंत त्याचे असे गोळे बनत नाही तोपर्यंत ते करायचं आहे, कारण की आपल्याला नानखटाई बनवायची आहे. तर किंवा जर समजा याच्यात जर तूप थोडं गोळा बनत नसेल तर तूप थोडं कमी झालं असेल तर तुम्ही थोडं तूप लावू शकता, ठीक आहे. बट जास्ती नाही. आणि एकदम असे पेड्यासारखे गोळे बनवायचे. आणि तुम्ही सगळं तुमच्या समोरच केलं आहे तर जे प्रमाण मी सांगितलं ते एकदम परफेक्ट आहे आणि करेक्ट आहे. जर तसं प्रमाण तुम्ही कराल ना सो डेफिनेटली तुमची पण नानखटाई छानच. 30 मिनिटामध्ये माझे सगळे एकदम 5 नाही 10 मिनिटं लागली मला हे सगळे गोळे बनवायला. तुम्ही बघू शकता हे इतके म्हणजे तुम्ही अजून जास्ती प्रेस करून बनवले ना ते चांगले होतात. तर माझ्याकडे अवन आहे तर मी अवनमध्ये ठेवेल 15 मिनिट्स स्लो फ्लेमवर ठेवेल. आता मी तर हे ट्राय करत आहे की अवनचं टेम्परेचर किती लागते तर बट लेट्स ट्राय 15 मिनिट्स ठेवून टाकते. जर ते बेक झाले तर ठीक, नाही तर मग मला थोडं जास्ती वेळ ठेवावं लागेल. बट फर्स्ट मी 15 मिनिट्स ठेवेल. तोपर्यंत मी हे बेक करायला ठेवलेलं आहे. आणि माहिती आहे म्हणजे इतकी एक्सायटेड आहे मी, इतकी एक्साइटमेंट आहे मला. म्हणजे जेव्हा लहानपणी असं होत होतं ना की आपल्याला खायचं आहे तेव्हा कशी एक्साइटमेंट होते तशी एक्साइटमेंट मला होत आहे की म्हणजे ते कसे होणार आहे, कसे बनणार आहे. सो लेट्स सी, वेट फॉर द 10 मिनिट्स मोर. ही प्लेट मी अवनमधून काढून घेतलेली आहे आणि हे आहे ना थोडं ब्राउनिश झालेलं आहे, ठीक आहे. आणि हे गरम असते ना तर थोडं ना ते नरम असते तर बिलकुलच त्याला हात नाही लावायचा जोपर्यंत ते थंड होत नाही. तुम्ही बघू शकता ब्राउनिश झालेली आहे. आता हे ज्यावेळेस पूर्णपणे थंड होऊन जाईल ना त्यावेळेस मी तुम्हाला फोडून दाखवेल की ती कशी झाली म्हणून. सो स्टे ट्यून टिल द एंड. दुसरा वे जो आहे नानखटाई बनवायचा विदाऊट अवन तर तुम्ही ना कुकरमध्ये बनवू शकता आपल्या इडलीच्या. मी खाली मीठ टाकून घेतलं होतं आणि जो हा आहे ना पहिली लेअर त्याला खूप जास्ती हाय हीट लागते तर म्हणून मग मी इथे कोणताच ठेवला नाही, ठीक आहे. आणि या ज्या लेवलवर ठेवला तो फक्त 10 मिनिट ठेवला. 10 मिनिटांनंतर बघा ती अशी झालेली आहे ब्राउनिश, ठीक आहे. सो इतकी होतपर्यंत तुम्ही त्याला ठेवू शकता. त्याच्यानंतर 10 मिनिट झाले, इथे 12 मिनिट आणि इथे 15 मिनिट असं ठेवू शकता. बट तुम्हाला ना थोड्या वेळाने ते चेक करत राहायला हवं, कारण ना कधी कधी गॅसच्या हीटवर पण डिपेंड करते तुम्ही गॅसची हीट किती ठेवता. आवडली तुला नानखटाई? कशी आहे? छान. दाखव मला. हे बघा अशी झालेली आहे आणि खूप छान. कशी आहे सांग मला. छान आहे. आवडली तुला? अजून बनवायची आपण? किती खाशील मग तू आता? 7 खाशील?
बाप रे. शंकरपाळ्याचं जे आहे ना एकदम अचूक प्रमाण दाखवणार आहे की म्हणजे शंकरपाळे कसे बनवणार आहे मी. तर त्याच्यासाठी आधी मी काय केलं ना 3 वाटी मैदा घेतला. सेम वाटी घ्यायची आहे. 3 वाटी मैदा घेतला. या 3 वाटी मैद्यामध्ये मी आता 3 वाटी मैद्यामध्ये मी अर्धा वाटी साखर घेणार आहे. अर्धा वाटी साखर आणि अर्धा वाटी साखरमध्ये अर्धा वाटी दूध घेणार आहे. आणि जर समजा तुम्हाला जे आपले शंकरपाळे आहे ते खुसखुशीत पाहिजे आहे, एकदम तोंडात टाकल्यावर मेल्ट झाले पाहिजे असे पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा वाटीच हे टाकू शकता, तूप टाकू शकता. किंवा इन्स्टेड ऑफ तूप जर समजा तुम्ही तेल टाकलं तर तेलात तुम्हाला त्याने कडक होतात. ठीक आहे, म्हणजे कोणाला क्रिस्पी किंवा कडक आवडतात तर त्यावेळेस तुम्ही ते टाकू शकतात. बट अर्धा वाटी नाही टाकायचं, त्यावेळेस थोडंसं टाकायचं, नाही तर ते जे आहे ना शंकरपाळे पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण मेल्ट होऊन जाईल असं. तर मी तूपच प्रिफर करते कारण आम्हाला खुसखुशीत आवडतात. आणि आता याला मी थोडं गॅसवर ठेवेल. आणि याचा आपल्याला पाक वगैरे नाही बनवायचा आहे. ते जस्ट साखर त्याच्यात मेल्ट होतपर्यंतच त्याला करायचं आहे. मग त्याच्यानंतर मी ते थोडं थंड करून घेईल. मग मी हे जे पूर्ण मिश्रण आहे ते भिजवून घेईल. प्लस याच्यात मी आता थोडंसं इलायची आहे ती थोडी कुटून टाकली बारीक करून. बस इतकंसच आहे त्याचं प्रमाण. शंकरपाळे बनवताना मग मी तुम्हाला दाखवेल की ते कसे बनले आहे. जोपर्यंत माझं जे शंकरपाळ्याचं आहे ते भिजत आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेतलेला आहे. कारण मग नंतर इतका वेळ होऊन जाते की मला काय करायची फुरसत मिळत नाही आणि मी खूप जास्त थकून जाते. म्हणून सोबत गॅसवर सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्या असते. कुकर झालेला आहे, भाजी सुरू आहे, भाजी झालेली आहे, तर इकडे शंकरपाळ्याचं ठेवलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर मग मी बसबारसची पूजा करणार आहे. ती कशी करते हे तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी हे सगळे शंकरपाळे आहे ना हे पूर्ण असे पाडून घेतलेले आहे हे. आणि हे थोडे ना याच्यामध्ये थोडं ह्याच्यातलं थोडे याला हवेखाली वाळू देणार किंवा तुम्ही असे टाकू शकता. त्याला जर थोडं वाळू दिलं ते अजून जास्त क्रिस्पी होते. थोड्या मध्यम आचेवर मी यांना ना थोडं होऊ देत आहे. थोडं ब्राउनिश होतपर्यंत करायचं. जास्ती जर केले तर ते पुन्हा कडक होऊन जाईल. तर हे थोडं मी केलेले आहे. स्टार्ट केलं का? पूजा करायच्या आधी मी हा जो आलेला आहे ना राऊतच्या ऑफिसमधून आलेला जो पार्सल आहे हा ओपन करून बघत आहे. कारण सकाळपासून या पोरीने माझं डोकं खाऊन ठेवलं आहे. मी म्हटलं आता मी पहिले पूजा वगैरे करेल, पूजा झाल्यानंतर आम्ही पार्सल ओपन करू. बट आता पहिले पार्सल ओपन करते. लेट्स सी पार्सलच्या आतमध्ये काय आहे. इज क्यूट. आता बघा मी याच्यात काय आहे. 1 2 3 ये. बापरे, पूर्ण ड्रायफ्रूटचे लाडू बनवू शकतो इतके सगळे ड्रायफ्रूट्स जमा झालेले आहे आमच्या जवळ. आणि मी आत्ताच डीमार्ट ज्यावेळेस गेली होती तर सगळे ड्रायफ्रूट मी 1 kg घेऊन ठेवलेले आहे. आता घरचे जे माझे ड्रायफ्रूटचे डबे आहे त्या ड्रायफ्रूटच्या डब्यातही जागा नाही आहे ठेवायला. तर मला तरी असं वाटतं की मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला पाहिजे. आज आहे वसुबारस. आज काय करते, आज काऊची पूजा करते. ही बघ ही काऊ आहे. काय करते आज मला सांग. आज काय करतो आपण पूजा कशाची. काशी. आज कोणता डे आहे. मी आपल्या देवाला करायचं तू लावला आहे. गाईची बघ किती सुंदर पूजा केलेली आहे. आज खूप सगळ्या गायी आहे. आम्ही आलेलो आहे गोशाळेत.
आता मी याच्यावर दिलेली आहे चकलीचं पीठ, चकलीची भाजणी. आज चकलीची भाजणी भाजून येणार आहे आमच्या घरी. आम्ही आता रात्री मार्केटमध्ये आलेलो आहे, कारण दिवसभर तर आम्हाला वेळ नाही आणि विकेंड्सला दिवाळी वगैरे असल्यामुळे आम्हाला आता रात्री वेळ मिळाला. तर म्हणून मी म्हटलं लक्ष्मीपूजनच्या दिवशी जितक्याही सगळ्या गोष्टी लागते त्या सगळ्या गोष्टींची शॉपिंग आता आपण रात्री करून घेऊ. तर मी सगळं घेतलं. रांगोळी दिसल्यानंतर मला प्रत्येक वेळेस असं वाटतं की अजून कलर घेऊन घे, कारण मला रांगोळी काढायला प्रचंड आवडते. बट आमच्याकडे जागेचा अभाव आहे, तर मला तेवढ्याच जागेत काढावी लागते. आईकडे मी फक्त रांगोळीचं काम करायची, मी नुसती रांगोळी काढायची. तर मग इथनं मी थोडेसे रांगोळीचे जे डिफरंट कलर्स घेतले जे माझ्याकडे ऑलरेडी नव्हते. मग तिथनं रांगोळीचे कलर घेतल्यानंतर आम्ही पूर्ण मार्केट एक्सप्लोअर केलं थोडं, की अजून काय काय आहे. तर मग मी थोडं, मला अजून तिथे दिवे वगैरे दिसले. ही मुलगी आहे, तिने आम्हाला कलर घेऊन मागितला, तिला येलो कलर घेऊन दिला आणि मी अजून इथनं दिवे वगैरे घेतले. मला जितकंही सगळं सामान दिसलं मी त्याच्यातलं काही ना काही थोडं सामान घेतलं, कारण त्याही लोकांना दिवाळी सेलिब्रेट करायची आहे. आपण ज्यावेळेस त्यांच्याकडनं खरेदी करू त्याच वेळेस ते लोक दिवाळी सेलिब्रेट करू शकणार. सो म्हणून मग मला ज्याही गोष्टी वाटते नेसेसरी वाटते त्या सगळ्या गोष्टींची मी तिथनं खरेदी केली. तर काल काय झालं ना, काल रात्री आम्हाला घरी येता 12 वाजले आणि 12 वाजल्यानंतर मी इतकी जास्ती थकली होती की मी व्हिडिओ एंड नाही केला. म्हणून कालचा जो व्हिडिओ आहे वसुबारसचा तो व्हिडिओ मी आज एंड करत आहे. आणि कालचा जो दिवस होता तुम्ही तर बघितला. म्हणजे यार खरंच घरात जेव्हा आपण 2-3 लोक जेव्हा एक्स्ट्रा असते, म्हणजे सासरी असते, माझी जाऊ असते, सासूबाई वगैरे असतात, सगळे मिळून ज्यावेळेस आम्ही कामं करतो तर सगळे म्हणजे कामं जे आहे एकदम खूप लवकर होऊन जातात. म्हणजे थोडे काही ना काही डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजे मी काही वेगळं काम करेल, मम्मी काहीतरी वेगळं काम करेल, जाऊबाई काहीतरी वेगळं काम करेल. सो आमचे कामं असे म्हणजे पटकन होऊन जातात आणि वाटत पण नाही काम केल्यासारखं. बट आता यावर्षी असं झालं आहे की मी दिवाळी सेलिब्रेट करत आहे, तर सगळे कामं ज्यावेळेस मला एकटीला करावे लागत आहे, तर असं झालेलं आहे की म्हणजे रात्र होतपर्यंत मी इतकी जास्त थकून जाते की म्हणजे त्याला काही लिमिट नाही राहत. आणि खूप काही गोष्टी होतात, काही गोष्टी ज्या प्लॅन केल्या राहतात, प्लॅन केलेल्या सारख्या बिलकुलच होत नाही. असो, एखादी दिवाळी अशी पण माणसाला आयुष्यामध्ये सगळ्याच प्रकारचे अनुभव असायला हवे. तर आजचा जो व्लॉग होता, आज मी वसुबारसची अशी पूजा केली, हे तुम्ही पूर्ण बघितलेलं आहे. आणि नेक्स्ट जो व्लॉग राहणार आहे तो माझा धनत्रयोदशीचा राहणार आहे. सो धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही काय काय केलं, काय वेगळं होतं, काय स्पेशल केलं, कोणता मेन्यू केला, हे तुम्हाला धनत्रयोदशीच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.